बुल्ढाना के चिखली तहसील कार्यालय में समीक्षा बैठक के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने अधिकारियों की कार्यप्रणाली पर कड़ी नाराजगी जताई, क्योंकि शासन के निर्णयों को सही तरीके से पालन नहीं किया जा रहा था। इस पर उन्होंने संबंधित अधिकारियों को सख्त फटकार लगाई और काम में लापरवाही बर्दाश्त नहीं करने की चेतावनी दी। कार्रवाई करते हुए उप विभागीय अधिकारी शरद पाटिल को तत्काल प्रभाव से जबरन अवकाश पर भेज दिया गया। साथ ही अन्य अधिकारियों को भी अपने कार्य में सुधार लाने के निर्देश दिए गए। यह कार्रवाई प्रशासनिक जवाबदेही को लेकर सख्ती का संकेत मानी जा रही है। जिल्हाधिकारी हे या विषयाला जबाबदार असतात वाढूच्या धोरणामध्ये। तर मी जिल्हाधिकारी आणि एसपीची चर्चा करेल। एसपीना पोलिसांना अधिकार दिलाय वाढूबद्दलचे आणि आता जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिले। तर मी आधीच सांगितलं की दोन्ही अधिकारी तपासतील। तिसरं जे तहसीलदार वाढू माफियाशी संबंध ठेवून असतील त्याचाही तपास आम्ही करू। आपण सांगितलेल्या भूमिकेवर आपण सांगितलेल्या ज्या काही तक्रारी याच्यावरही आम्ही कारवाई करू आणि सोबतच समजा कारवाई होत नसेल तर आपण माझी विनंती पत्रकार महोदयांना आहे, तुम्ही जागरूक पत्रकार या ठिकाणी आहेत, तुम्ही सुद्धा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जे काही समजा तुम्हाला वाटलं की यानंतरही मी आल्यानंतरही यामध्ये सुधारणा झाली नाही आहे निश्चित आपण मला कळवा, मी सुधारणा करू। पण आमचं धोरण आहे की 10% वाढू स्थानिक वापराकरता दिली पाहिजे, इतर वाढू लिलावात काढली पाहिजे। लिलाव न काढता अवैध पद्धतीने सुरू एकाच रॉयल्टीवर 10-10, 50-50 ट्रक सुरू आहे। या कारवायाला आम्ही करणार आहे। निश्चितपणे आजच्या दौऱ्यातनं जी फलश्रुती येईल ती फलश्रुती आपल्याला आम्ही कळवू। जिल्हाधिकारी आणि एसपींना आम्ही आता ही जबाबदारी दिली आहे की त्यांच्याकडे जर अवैध उत्खनन नसेल स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार राहणार। त्यामुळं जिल्हाधिकारी आहेत त्यांना मी सूचना देणार आहे की अवैध चोरी अवैध वाढू चालणार नाही। उलट जे नवीन वाढू धोरण आलंय यामध्ये एकूण वाढूच्या 10% वाढू ही स्थानिक वापराकरता शिल्लक ठेवायची आहे। एकूण ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आहे ती वाढू स्थानिक वापराला पूर्ण अवेलेबल करायची आहे। घरकुलाकरता, स्थानिक घर बांधकाम करता, स्थानिक त्या ठिकाणी बांधकामे करण्याकरता, नगरपालिकेचे ग्रामपंचायतचे जे काही सरकारी बांधकामे आहेत त्यांच्याकरता ही वाढू उपलब्ध करून द्या असं वाढू धोरण आहे। पण नवीन वाढू धोरणाची पालन न करणे त्यामुळं काही चोरी चालू आहे। यामध्ये मी एसपी आणि जिल्हाधिकारी चर्चा करणार आहे। जनतेची निवेदनं स्वीकारलेली आहे। सर्व निवेदनकर्त्याच्या निवेदनावर आम्ही कारवाई करून आमचे जिल्हाधिकारी आरडीसी आणि आमचे कार्यालयीन अधिकारी एकत्र बसून सर्व निवेदनावर कारवाई करणार आहे। कुठल्याही व्यक्तीचं जे निवेदन आहे ते अशा अपेक्षित आहे, त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण कारवाई आम्ही करू। या भागाचे आमदार श्वेताताई महल्लेजी यांनी मला एक विनंती केली होती की जेव्हा मी चिखली प्रवासात असेल तेव्हा तहसील कार्यालयामध्ये एक भेट द्यावी। आज मोठ्या प्रमाणावर जनतेने आपले प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नाला सरकार न्याय देईल।